नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संदर्भात कापूस, सोयाबीन आणि तूर या अशी जे काही पिकं होते यांच्यासाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले. आता बहुतेक जिल्ह्यांमध्ये काही तालुके असतील, काही मंडळ असतील, त्यांच्यामध्ये वाटप सुरू आहे. पण ज्यांचे काही वैयक्तिक क्लेम होते ते वैयक्तिक क्लेम लवकरात लवकर शासनाने सेटल केलेत आणि याच्यामध्ये पीक विमा कंपन्या जी काही दिरंगाई करत होती त्या दिरंगाईला मात करून आता फायनली बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप सुरू झाले. आता याच्यामध्ये आपण अगदी छोटासा व्हिडिओ हा बनवलाय खास तुमच्यासाठी, कारण की कोणते कोणते जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. बघा, धाराशिव सगळ्यात महत्वाचा जिल्हा होता. धाराशिव जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम आणि पोस्ट हार्वेस्टर म्हणजे पोस्ट हार्वेस्टर वैयक्तिक क्लेम इल्ड बेसचा अजून राहिलेला आहे. इल्ड बेसचा आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की इल्ड बेससाठी सेटलमेंट अजून केलेली नाही त्यांनी, नंतर ते सगळ्या गोष्टी करून याच्यावर पडताळणी करून ते याच्यामध्ये पीक विमा देणार आहेत. त्याच्यानंतर आला मित्रांनो तुमचा अकोला जिल्हा. अकोला जिल्हा आपण कालच एक व्हिडिओ सांगितला होता की अकोला जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली. बहुतेक शेतकरी याची प्रतीक्षेमध्ये होते आणि अकोला जिल्ह्यामध्ये फायनली आता वाटप सुरू झालंय. त्याच्यानंतर हे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यात देखील पोस्ट हार्वेस्टरचा पीक विमा होता. वैयक्तिक क्लेम बहुतेक शेतकऱ्यांनी केले होते. कापूस, तूर आणि सोयाबीनसाठी हा पीक विमा होता. हा पीक विमा आता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. नंतर हे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये देखील बहुतेक शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम होते आणि ते वैयक्तिक क्लेम सेटल करून पीक विमा कंपन्यांनी फायनली आता पीक विमा ट्रान्सफर करायला सुरुवात झाली. यवतमाळ देखील प्रतीक्षेत होता. आता याच्यामध्ये जर विचार केला आपण तर ज्यावेळेस शिवराज सिंग चौहान आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 7,500 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करायचा बाकी होता, त्याच्यामध्ये आता हे जे काही आपले राहिलेले जिल्हे त्यांचा नंबर लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे यवतमाळ देखील, त्याच्यानंतर हे परभणी आहे, बुलढाणा आहे, त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर लातूर जिल्हा देखील आहे मित्रांनो. लातूर जिल्ह्यामध्ये देखील याचा पीक विम्यासाठी वाटप सुरू आहे. त्याच्यानंतर हे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये देखील आता याचं वाटप आहे. आता जळगावमध्ये देखील मागे सुरू झालं होतं, पण बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे अजून आलेले नाहीयेत. याला कारण असं आहे की वैयक्तिक क्लेम सेटल झालेत, पण याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना आणि काही मंडळ यांना राखीव ठेवण्यात आले. कारण की जी काही निधी आहे तर पीक विमा कंपन्यांना निधी राज्य शासनाचा जो काही हिस्सा होता तो गेलेला नाहीये असं पीक विमा कंपन्यांचं म्हणणे आणि म्हणून ते होल्ड करण्यात आले. पण आता फायनली हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये जी काही राहिलेले पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायला सुरुवात झाली. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचाही जिल्हा, तुमचाही मंडळ, तुमचाही तालुका जर राहिला असेल तर तो लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.